आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणपती आणि त्याचे आवडते नैवेद्य मोदक। आज आपण तुपामध्ये तळलेले मोदक बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक नारळ फोडून घेतलेला आहे व तो खोवून घेतलेला आहे। त्याचा 2 वाटी किस हा निघालेला आहे। 2 वाटी नारळाच्या किसाला आपण 1 वाटी गूळ व पाव वाटी आपण साखर घेतलेली आहे। थोडी साखर घातल्यामुळे सारण हे खूप चविष्ट होते। तसेच अर्धा चमचा तूप, 1 चमचा खसखस ती भाजून आणि ती थोडी क्रश करून घेतलेली आहे। तसेच अर्धा चमचा वेलची पावडर व जायफळ घेतलेले आहे। खोबरं असलेल्या पदार्थामध्ये जायफळ घातले तर त्या पदार्थाची चव जास्त वाढते। आता आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण तूप घालून घेतलेला आहे। तूप वितळलं की त्यामध्ये खोवलेला नारळ घालून तो मिक्स करून घेतलेला आहे व थोडासा मी परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये गूळ व साखर घालून मिक्स करून घेतलेले आहे। आता ते घट्ट होईपर्यंत मी ते परतून घेत आहे। आता त्यामध्ये खसखस बारीक केलेली, ते मी वेलची पावडर तसेच जायफळ किसून घालत आहे। आपलं सारण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून ते मी थंड होण्यासाठी ठेवले आहे। एका बाउलमध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ तसेच 3 चमचे तेल गरम करून त्याचे मोहन घातलेलं आहे व ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडे पाणी घालून घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे व थोडा तेलाचा हात लावून मी ते 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवले आहे। आता 10 मिनिटं रेस्ट करून ते मी पुन्हा आता मळून घेत आहे व त्याचे पेढे एवढे आता गोळे करून घेणार आहे। नंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यामध्ये मी 2 चमचे सारण घालून मोदक करून घेणार आहे। असे आपले सर्व मोदक आता आपण तयार करून घेत आहे। आता हे सर्व मोदक तयार झालेले आहेत। आता एका दुसऱ्या कढईमध्ये आपण तूप गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये एक मोदक घालून मीडियम गॅसवरती गोल्डन कलरवरती आपण ते आता तळून घेणार आहोत। हे तयार आहेत आपले तळणीचे मोदक।